पोलीस स्टेशन नौपाडा हद्दीतील सिनेगॉग मध्ये धमकीचा ईमेल आल्याबाबतची माहिती आज 12:30च्या दरम्यान पोलीस स्टेशन नौपाडा या ठिकाणी मिळाली। त्या माहितीनुसार पोलीस स्टेशनचा वरिष्ठ पोलीस निरीक्षक एसीपी आम्ही स्वतः सिनेगॉगच्या ठिकाणी भेट दिली। सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सिनेगॉग मधील सर्व स्टाफ तो बाहेर काढण्यात आला। सिनेगॉगच्या जवळचा परिसर हा रिकामा करण्यात आला। समोरचा रस्ता हा थांबवून ट्रॅफिक डायव्हर्जन करण्यात आलं। त्यानंतर त्या ईमेलची पाहणी करून त्या पोलीस स्टेशन नौपाडा या ठिकाणी कलम 505 कलम 506 भारतीय दंड संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। बीडीडीएसची तपासणी करण्यात आली। बीडीडीएसच्या तपासणीमध्ये कुठल्याही प्रकारचे बॉम्ब सदृश वस्तू किंवा स्फोटक पदार्थ त्याच्यामध्ये मिळून आलेला नाहीये। तरीही अजून तपासणी सुरू आहे। आम्ही सिनेगॉगच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आवश्यक त्या उपाययोजना करत आहोत। सर, आपल्याला किती वाजता याची संपूर्ण माहिती मिळाली आणि हा मेल नेमका कुठून आला होता, काय त्याची अजून चौकशी झालेली आहे? याबाबतची माहिती 12:30 वाजता आलेली आहे। मेल बाबतच्या संबंधाने तपास सुरू आहे। मेलमध्ये काय लिहिलेलं होतं? बंदोबस्त जो आहे या ठिकाणी धमकीचा मेसेज आहे। सर्व तपास सुरू असल्यामुळे ती आता कामाला लागलेली आहे आणि हा संपूर्ण रस्ता जो आहे बंद करण्यात आलेला आहे। पोलीस जे आहे त्या ठिकाणी तपास झाल्यानंतर आपण नक्कीच बॉम्बने केलेली आहे ती कितपत आता खरी आहे त्याचं सर्च ऑपरेशन जे आहे ते ह्या जुहू सरोवर जे आहे ते आता सुरू झालेलं आहे। नक्कीच आपण बघू शकतो बंदोबस्त पोलीस देखील या ठिकाणी जे आहे ते तैनात झालेले आहेत। हा संपूर्ण रस्ता जो आहे तो तपासाचा भाग आहे। त्याच्या दृष्टिकोनातून नक्कीच आजूबाजूचा परिसरातील नागरिक देखील थोड्या प्रमाणात भयभीत झाले, कारण का अशा प्रकारचा फोन कॉल जो आहे तो आलेला आहे की हे जे काही जुहू संवेदनशील आहे त्या ठिकाणी रेग्युलर आपण तपासणी करत असतो। अशीच तपासणी आपण नवीन वर्षाच्या अनुषंगाने बीडीडीएस मार्फत सुरू ठेवणार आहोत। साध्या वेशामध्ये सुद्धा आमचा बंदोबस्त सुरू आहे। सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून आम्ही तपासणी सर्व्हेलन्स राहील याची दक्षता घेत आहोत। तसंच गोपनीय यंत्रणा जर या ठिकाणी जर बघितलं तर हा देखील संपूर्ण रस्ता जो आहे तो बंद केलेला आहे। आपल्याला अशा काही मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा जो आहे तो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। अगदी बरोबर, सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आपण ट्रॅफिक डायव्हर्जन केलं तर चुकून काही घटना घडली इजा होऊ नये या दृष्टिकोनातून तपास सुरू आहे। सायबर सेल, क्राईम ब्रांचचे सायबर सेल, पोलीस स्टेशनचा आमचे सायबर मध्ये एक्सपर्ट असणारे अधिकारी कर्मचारी यांच्या माध्यमातून नक्कीच ये जो सेंटर है ये प्रार्थना स्थल के नाम से भी जाना जाता है। कुछ यहाँ पे जो मेल आया था इसके नाम से मेल आया था। नौपाडा 12:30 बजे सिनेगॉग से जानकारी आई। बॉम्ब एक धमकी का ईमेल पुलिस स्टेशन नौपाडा सिनेगॉग में मिला है। उसके अनुसार बाकी स्टाफ पर आए, यहाँ पर आने पर पहले सिनेगॉग को इवैक्यूएट किया गया। आजूबाजू की बिल्डिंग से आजूबाजू की दुकानें बीडीडीएस स्क्वाड को जांच की गई। बीडीडीएस जांच हुई है। अगर कोई तो भी हमने ज़्यादा जानकारी आती है तो आपको जिस तरह से हमास और इजराइल के बीच युद्ध चल रहे हैं, ये इजराइल का दृष्टिकोण से भी आप जानकारी इकट्ठा करने की कोशिश करेंगे? इन्वेस्टिगेशन शुरू है। इन्वेस्टिगेशन सभी एंगल से
कितनी टीम कितनी टीम अभी सर्च कर रही है? अभी के लिए थाना की टीम की और विजिलेंस की सीआईए की यहाँ पे सर्च की है। सर, क्या सुरक्षा इसकी बढ़ाई जाएगी आप और पुलिस का क्या और सुरक्षा बढ़ाई जाएगी? यहाँ पे हमने जिला में की सुरक्षा के कारण अब एग्जैक्ट ये देखना और बढ़ेगा कैमरा सर्वेलेंस होगा आणि जो गोपनीय यंत्रणा आहे उनकी भी जानकारी टेक्निकल बाकी थँक्यू सर. वरिष्ठ स्तरावर आलेले असू शकतात. मात्र पोलीस आयुक्त महोदयांकडून आम्हाला सूचना आहेत बारकाईनं तपास करण्याबाबत.